हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज मी निघाली होती परत नाशिकला जायला. आणि ह्या वेळेस मात्र ठरवलं होतं की जाताना मंगळग्रह मंदिराचं दर्शन घ्यायचं, जे की आम्हाला वाटेत पडतं. पण झालं असं की हे मंगळाचं वर्ष आहे असं म्हटलं जातं, आणि ह्या वर्षभरात एकचदा आमचं फक्त इथे दर्शन झालं होतं, जो की आमचा नेहमीचा रस्ता असूनसुद्धा इथे जाणं होत नव्हतं. तर आता म्हटलं हे वर्ष सरत आलं आहे, तर सरत्या वर्षी एक दर्शन आपण घेऊयात मंगळग्रहाचं. तर तिथे आम्ही दर्शनासाठी थांबलो होतो. आणि कोण कोण ह्या मंदिरात जाऊन आलेले त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, कारण खूप छान असं हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिराला लागूनच त्यांचा भरपूर मोठा असा अभिषेक हॉल आहे. तर तिथे सगळ्या प्रकारच्या पूजा, यज्ञ आणि अभिषेक केले जातात. तर ज्या लोकांना मंगळ असतो किंवा मांगलिक लोक असतात त्यांच्यासाठी सुद्धा इथे पूजा केल्या जातात, अभिषेक केले जातात. आणि जे काही लोक लांबचे असतात तर त्यांच्यासाठी ऑनलाईन अभिषेक इथे केला जातो, पूजा केली जाते. आणि त्यांना प्रसाद पोहोचवण्याची सुद्धा सोय इथे आहे. तर तिथे दर्शन घेतलं आणि सकाळची वेळ होती, खूप शांतता होती, तर थोडेफार फोटोज वगैरे घेतले. त्यानंतर परत आम्ही पुन्हा पुढे जायला निघालो. आणि वाटेत आहोंना आणि आधीला भूक लागली होती. भूक म्हणजे जेवणाचीच वेळ झाली होती, पण त्यांनी नाश्ता केला एका ठिकाणी थांबून. आणि मला होता उपवास, तर मी तिथे कॉफी घेतला. आणि तिथे ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो नाश्त्यासाठी, तर तिथेच हे भगवान शंकरांचं मंदिर आहे, तर तिथेसुद्धा दर्शन घेतलं. आणि मग फायनली आम्ही पुढे तिथून जे निघालो ते डायरेक्टली घरीच येऊन थांबलो होतो. कारण घरी आल्यानंतर मला भरपूर असं काम होतं, कारण आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे मला उद्यापनसुद्धा करायचं होतं आणि काहीच तयारी माझी झालेली नव्हती. म्हणून मला जरा टेन्शन आलं होतं की सगळं कसं मॅनेज होईल. सगळ्यात आधी तर मी घर आवरायला घेतलं, कारण मला घरात पूजेची मांडणी करायची होती. आणि या फुल व्हिडिओची लिंक मी खाली देते, नक्की चेकआउट करा. बाय.